भंडारा जिल्ह्यात आज दिनांक 5 एप्रिल 2026 ला नगरपरिषद पवनी तथा गुरुकुल CPS क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय वर्ग 4च्या स्कॉलरशिपची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात आली। पवनी शहरातील शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने तसेच वर्ग 4चे विद्यार्थी पहिल्यांदा कुठलातरी स्पर्धा परीक्षेला सामोर जाणे व त्यांच्या मनामधील भीती ताणतणाव दूर करण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 237 विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये सहभाग नोंदविला। 32 शाळांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतला। यामध्ये 16 शाळा पवनी शहरातील व 16 शाळा ग्रामीण मधील। अतिशय चांगला प्रतिसाद विद्यार्थी, पालक, सर्व शाळा शिक्षक यांनी या उपक्रमाला दिला। भविष्यात सुद्धा आपल्या पवनी शहरातील अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला समोर गेले पाहिजे। या माध्यमातून अनेक चांगले अधिकारी आपल्या पवनी क्षेत्रातून तयार झाले पाहिजे। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे। या दृष्टीने अनेक पाऊल आम्ही उचलणार आहोत, ज्यामध्ये विविध स्पर्धा परीक्षांची बके, पोलीस भरती, MPSC, UPSC, GNET अशा विविध परीक्षांची तयारी राहणार। असं सहकार्य आपण सर्वांनी नेहमी द्यावं, ज्याच्यामुळे परत नवीन उपक्रम घेण्याकरता सकारात्मक वातावरण तयार होईल। प्रथम 5 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले। त्याप्रसंगी डॉक्टर विजया राजेश नंदुरकर ठाकरे, नगराध्यक्ष नगरपरिषद पवनी, भाग्यश्रीताई गोमासे नगरसेविका, सुरेशजी अवसरे नगरसेवक तथा गटनेता भाजप, सोनू दंडारे नगरसेवक, PM नगरपरिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बिलवणे सर, गुरुकुल CPS क्लासेसचे प्रमुख रवी बिसीकर, ढवळे सर, मसराम सर, चेटुले सर, हिंगे मॅडम, भारती मॅडम, चौफाडे सर, वराडे सर, गायकवाड सर, कोकाटे सर, नवखरे सर व सर्व नगरपालिका विद्यालयाचे तसेच सर्व शाळांमधून आलेल्या सर्व शाळेचे शिक्षक, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते। सर्व उपस्थित असलेले सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांचे सर्व आपण पालक आणि आजूबाजूच्या गावातून सुद्धा आलेले सर्व शिक्षक, पवनी शहरातील सुद्धा सर्व आपण शिक्षक सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आणि तुमच्या सर्वांच्या सगळ्यात आधी मी खूप धन्यवाद व्यक्त करते की 9 तारखेला मागच्या महिन्यामध्ये जेव्हा बिसीकर सर माझ्याकडे आले होते, मला माहिती आहे बेटा तुम्ही सगळे खूप थकले आहात, फक्त 2 मिनिट, कारण तुमच्या भविष्यासाठी ही एक्झाम घेतलेली आहे। कोणाच्या भविष्यासाठी? तुमच्या। 2 शब्द फक्त ऐकणार ना? तुमची फॉर्म भरायची शेवटची तारीख कोणती होती? 10 तारीख होती मार्चची। सर 10 तारीख होती ना? 10 वाढून मिळाली होती। तर 9 तारखेला मला माहिती झालं की स्कॉलरशिपची एक्झाम आहे आणि 10 तारीख शेवटची आहे। मला 9 तारखेला जेव्हा माहीत झालं तर सगळ्यात आधी मी आमच्या नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये गेली। आमचे जेवढे सर होते, शिक्षक आहेत, मॅडम आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांची भेट घेतली आणि त्यांना विचारलं प्रत्येक शाळेमध्ये की किती विद्यार्थ्यांचे आपण फॉर्म भरले आहेत। तर काही शाळांमध्ये जसं 30 विद्यार्थी असतील तर 10 जणांनी भरले होते, कुठे 20 असतील तर फक्त 15 जणांनी भरले होते। प्रत्येक शाळेमध्ये कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते, म्हणजे 100% विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले नव्हते। जेव्हा सरांना मी विचारलं की सर का बरं बाकी इतर विद्यार्थ्यांनी फॉर्म का नाही भरले, तेव्हा सरांचं उत्तर होतं की मॅडम 200 रुपये त्याची फी आहे आणि आर्थिक परिस्थिती घरच्यांची तेवढी सर्व विद्यार्थ्यांची एकसारखी नाही आहे। आणि आज खरंच ही परिस्थिती आहे की आपण 200 रुपये आज स्कॉलरशिपची परीक्षा, जे विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणारी एक्झाम आहे, आपण पुष्कळ असे पालक आहे, पुष्कळ असे परिवार आहे की आपण ते नाही करू शकत। मी सरांना सांगितलं, आमचे जे प्रशासकीय अधिकारी आहे अश्विन पारधी सर, त्यांच्याकडे शिक्षण विभाग आहे, त्यांना मी सांगितलं की सर सगळ्यांना फोन करा, आपल्या सगळ्या सर लोकांना फोन करा आणि जेवढे विद्यार्थी उद्या 10 वाजतापर्यंत सगळ्यांचे फॉर्म भरून झाले पाहिजे। त्याला जे काय पैसे लागतील ते मी देईल म्हटलं, किंवा नगर परिषद देईल किंवा आपण करू, परंतु कुठलाही विद्यार्थी बिना परीक्षेने हा राहिला नाही पाहिजे। मी बिलवणे सरांना फोन केला, सर बोलले मॅडम 10ची तारीख उद्याची आहे। मी माझ्याकडून ढवळे सरांना फोन केला, नंदागोळी सरांना फोन केला आणि सर्व सरांनी बसून 10 तारखेला सर्वांचे फॉर्म हे भरून घेतले। तर याच्या मागचा उद्देश होता की जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसलं पाहिजे। घरी बसणं म्हणजे जर तो मुलगा हुशार असेल, जर एक्झाम देऊ शकत नसेल तर मग आपण कुठेतरी मागे पडत आहोत, मग आपल्याला जनप्रतिनिधीमधून आपण कुठेतरी मागे आहोत किंवा आपलं ते व्हिजन नाही किंवा ती दिशा नाही। मग तो एक प्रयत्न होता। त्यानंतर परत आम्ही बसलो बिसीकर सरांनी, आम्ही की विद्यार्थ्यांना कसं तयार केलं पाहिजे। तर एक बसल्या संकल्पना, एक कन्सेप्ट माझ्या मनामध्ये आला की सर आपण अशा पद्धतीची सराव एक्झाम घेऊ शकतो का। तर सगळ्यात आम्ही फक्त नगर परिषदेच्या शाळांचीच घेण्याचा विचार केला होता। त्या पद्धतीने आम्ही रात्रीतून तयारी केली। मग जेव्हा आम्ही टाकलं सोशल मीडियावर, इतका चांगला रिस्पॉन्स, लाखांदूर, लाखनी, भंडारा, साकोलीपासून फोन यायला लागले की आमच्या इकडचे विद्यार्थी या परीक्षेला येऊ शकतात का, आपल्या तालुक्यातील सुद्धा। मग आम्ही विचार केला की आपण तालुकास्तरीय घेऊ।
आणि पहिले आम्ही लाल बहादूर शाळा स्थळ हे ठरवलं होतं, परंतु आपल्या सर्वांचा, पालकांचा आणि टीचर्सचा इतका चांगला आपल्याला प्रतिसाद मिळाला की आपण 237 विद्यार्थ्यांनी या एक्झामसाठी नोंदणी केली आणि आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांच्या प्रतिसादामुळे ही एक्झाम पार पाडण्यात आली. सर्व शिक्षक, सगळ्या शाळेचे शिक्षक असतील जे आले असतील, आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी सुद्धा आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करते. आणि भविष्यात सुद्धा ज्या पद्धतीने आता बिलवणे सरांनी सांगितलं, हे आमचं बसून सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहे की भविष्यातही विद्यार्थी ही 4थ्या वर्गाच्या मुलांची पहिली परीक्षा आयुष्यातली की ही स्पर्धा परीक्षेसारखी आहे. तर आता ही मनातली भीती गेली ना तुमच्या? त्याच्यानंतर याच आत्मविश्वासाने तुम्ही एक्झाम देणार ना? घाबरायचं बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड हे कोणी ना कोणी ते येणारच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण पार्टिसिपेट करणं, आपण सहभागी होणं, त्याचा अनुभव घेणं आणि अनुभवातूनच माणूस हा पुढे जातो. म्हणून प्रत्येक वेळेस आपण एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे. अशा कुठल्याही एक्झाम्स असल्या आपण पार्टिसिपेट करायचं. तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि भविष्यातही JEE आहे, नीट आहे, स्पर्धा परीक्षांची तयारी, बँकिंगच्या एक्झाम्स असतील, सगळ्या तयारी आम्ही इथे करून घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण इथे पूर्णपणे मोफत ती सुविधा देणार आहोत. भविष्यात तुम्हाला माहिती होणारच. परत एकदा शुभेच्छा देते आणि धन्यवाद व्यक्त करते तुमच्या सर्वांचे. थँक्यू. रवींद्र कुमार बिरशीराम बिलवणे, प्राचार्य, नगरपालिका विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी. मी 1/9/2025 पासून या कार्यालयात प्राचार्य पदाचा कारभार पाहत आहोत. प्राचार्य पदाचा कारभार पाहत असताना ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्या सर्व गोष्टी मला नगर परिषद कार्यालयाने दिलेल्या आहेत आणि भविष्यामध्ये सर्व गोष्टी मला नगर परिषद पुरविल ही मी अपेक्षा बाळगतो. माझे बांधव सुद्धा मला नेहमी सहकार्य करत असतात, म्हणून आपली वाटचाल निश्चितच यशाच्या दिशेने, उज्ज्वल करिअरच्या दिशेने जात आहे अशी मी अपेक्षा ठेवतो. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.